नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे 34 साईजचा फोर्टक्स ब्लाउजची पेपर कटिंग. तर एकदम सोपी पद्धत आहे. काल जशी आपण 38 साईजची पेपर कटिंग केली तशीच आज आपण 34 साईजची पेपर कटिंग करणार आहे. आणि उद्या आपण दाखवणार आहे ब्लाउज पीस आणि अस्तर कटिंग कशी करायची. ब्लाउज पीस परफेक्ट कापायचं की अस्तर, हे भरपूर मैत्रिणीला कन्फ्युजन असतं की परफेक्ट काय कापायचं, अस्तर कापायचं की पीस कापायचं. कोणी कोणी पीस कापतं, मग ते ब्लाउज व्यवस्थित बसत नाही. कोणी अस्तर कापतं, पण वेगळं अशी पद्धत अशी परफेक्ट कापत नाही. त्याच्यामुळे आपण ते उद्याच्या भागामध्ये बघणार आहे की नक्की काय कापायचं आणि कसं कापायचं. तर आज आपण बघूया 34 साईजचा फोर्टक्स ब्लाउजची पेपर कटिंग. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता आपण छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. बघा मैत्रिणींनो, आपण पूर्ण उंची घेतली 13.5, बाही लांबी घेतली 5, दंडघेर घेतलाय 5.5, कंबर घेतले 30, छाती घेतली 34, मागचा गळा 10 आणि पुढचा गळा 7.5. ह्या मापाची आपल्याला पेपर कटिंग करायची. तुम्हाला जर उंची कमी करायची असेल तर तुम्ही 12.5 घेऊ शकता, 13.5 घेऊ शकता. आणि बाकी काही तुम्हाला ऍडजस्टमेंट याच्यात करायची असली, कंबर 31 असलं तर तेही तुम्ही करू शकता. पण पद्धत मी जी सांगते ना त्या पद्धतीने फक्त तुम्ही कटिंग करा, म्हणजे ब्लाउज व्यवस्थित येईल. तर बघा आता आपण आहे ना काय करणार आहे, छाती पहिले छाती 34 आहे तर आपल्याला त्याचा चौथा भाग करायचा आहे. तो येईल 8.5. त्याच्यात आपल्याला 1.5 इंच मिळवायचा आहे आणि त्याची घडी घ्यायची. कंबर आहे 30, तर 30चा आपल्याला चौथा भाग करायचा आहे, मग तो येईल 7.5. त्याच्यात आपल्याला 2.5 मिळवून आणि त्याचं अंतर येईल 10 इंच. तर बघा आपण आता आखूया या पद्धतीने. आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे 13.5 अधिक 1 इंच, म्हणजे ही झाली 14.5. तर बघा आता आपण इकडनं काय करू, पहिले गळा टाकून घेऊ. तुम्हाला जर ब्रॉड गळा आवडत असेल तर तुम्ही 2.5 इंच घेऊ शकता. पण तुम्हाला असं वाटत असेल तर गळा उतरला नाही पाहिजे तर तुम्ही 2.25 घ्यायचा आहे. बघा मी 2.25 घेतलाय. हे बघा 2.25 इंच गळा. आणि आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे 5.5 इंच. हे बघा असं घ्यायचं. मोंढा पण आपल्याला घ्यायचा आहे 5.5 इंच. इकडनं पण हे अंतर मोजून घेऊ 5.5 इंच, म्हणजे ही रेषा तिरपी होत नाही. आता हे आपण आखून घेऊ. पहिले ही रेषा पहिले आपल्याला आखून घ्यायची. एकदम परफेक्ट अशी रेषा आपण आखून घेतली. आता त्याच्यानंतर आपल्याला हा मागचा भाग आपण करतोय, तर मग मागच्या मोंढ्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे 1.25 इंचावर. बघा ह्या कोपऱ्यातून आपल्याला 1.25 इंच मोजायचं आहे, 1.25 इंच. आणि याला द्यायचा आपल्याला आकार. हा मोंढ्याचा आकार आपण दिला. आता आपल्याला इथे छातीची घडी टाकायची. आपली छातीची घडी किती आली, 34चा चौथा आला 8.5 इंच. हे बघा इथे आला आपलं 8.5 इंच. आणि त्याच्यात आपण मार्जिन मिळवली 1.5 इंचाची. ही आपली झाली छातीची घडी. त्याच्यात आपल्याला आता कमर घ्यायचंय. कमर आपला आहे 30 इंच, तर म्हणून त्याचा चौथा भाग घेतला आपण 7.5 इंच. आणि त्याच्यामध्ये आपल्याला मिळवायचं आहे 2.5 इंच, म्हणजे टक्स आणि मार्जिन असं मिळून आपल्याला घ्यायचं आहे 2.5 इंच. तर आपला कमरेचा भाग रेडी झाला. ही छातीची घडी पण रेडी झाली. इथे गळ्याची आपण रुंदी टाकली आणि इथे आपल्याला मोजायचा आहे गळा. गळा आहे 10 इंच. कटिंग करताना तो घ्यायचा आपल्याला 10.5 इंचावर. गळा रुंदी घ्यायची 2.25 इंच. तुम्ही कमी पण घेऊ शकता, 2.5 पण घेऊ शकता. आणि इथे मी 2.25 इंच घेतली बघा. आणि हा चौकोन आपण आखून घेऊ आणि इथे देऊया आपण गळ्याचा आकार. हे बघा आपला हा गोल गळा पण तयार झाला. इथे आपण 5.5 इंच घेतलंय शोल्डर. 2.25 इंचाचा गळा रुंदी घेतली. आणि हे अंतर पण आपण घेतलंय 5.5 इंच मोंढ्याचं. इथे आपण आकार दिलाय 1.25 इंचावर आणि हा आकार आखून घेतला. इथे गळ्याचे इथे 2.25 इंच घेतले गळा रुंदी. बघा ह्याप्रमाणे आपण घेतले. इथे 2.25 इंच घेतलं, इथे 2.25 घेतला. पूर्ण हे अंतर घेतलं आपण 5.5. मोंढ्याचं हे अंतर पण 5.5 घेतलं. आणि इथे आपण आकार दिलाय ह्या कोपऱ्यातून 1.25 इंचावर. तर बघा ह्याप्रमाणे आपल्या पाठीचा भाग रेडी झालाय.
आता आपण हा कटिंग करू म्हणजे आपल्याला पुढच्या भागाला प्रॉब्लेम येत नाही। हे बघा ह्याप्रमाणे आपल्याला घ्यायचंय कट करून व्यवस्थित, जसं आपण आखलंय त्याप्रमाणेच आपण कट करून घेणार आहे। हे बघा आपला पाठीचा भाग रेडी झालाय एकदम सुंदर असा। हे बघा आता आपल्याला पुढचा भाग काढायचा आहे, हे आपण याच्यावर ठेवून घेऊ आता, म्हणजे आपल्याला सोपं पडेल। आता हे ठेवल्यानंतर काय करायचं, इकडनं आपल्याला अर्धा इंच मार्जिन सोडून घ्यायची गळ्याच्या बाजूने। फक्त हे लक्षात ठेवायचंय अर्धा इंच मार्जिन आपल्याला आठवणीने सोडायची। बघा अर्धा इंच असं मोजून घ्यायचा, एकदम बरोबर अर्धा इंच मोजायचं आपल्याला आणि रेष मारून घ्यायची तिथे। बघा याप्रमाणे आपण रेष मारून घेऊ, अर्धा इंच सोडायचं आहे गळ्याच्या बाजूने, हे लक्षात ठेवायचंय फोटक्स ब्लाउज साठी। हे बघा आपली ही रेष मारून झाली। त्याच्यानंतर आपल्याला हा पाठीचा भाग उचलून बरोबर ह्या रेषेच्या तिथे आपल्याला गळ्याची बाजू ह्या रेषेच्या इथे बरोबर अशी टेकवून आणि ही आकृती आपल्याला पूर्ण करायची आहे। बघा ह्याप्रमाणे आपण आखून घेणार आहे, जसे हे कटिंग केलेले आपण त्याच्या कडेकडेने बरोबर हे आखून घ्यायचे, म्हणजे काय होईल सोपं पडतं आपल्याला पुढचा भाग करण्यासाठी। हे बघा याप्रमाणे आपण आखून घेतलं। हे आपलं झालंय, जसं आपण पाठीचा भाग तयार केला होता तसं आपण हा करून घेतला। आता हा भाग आपण बाजूला ठेवून देऊ। याच्यानंतर आपल्याला काय करायचं, आता हा मोंड्याचा चौकोन रेडी करून घ्यायचा आहे। बघा ह्याप्रमाणे हा चौकोन आपण आखून घेतला आणि ही जी रेषा आहे ना ही आडवी, ती पुढे आपल्याला अर्धा इंच मध्ये घ्यायची पुढच्या मोंड्यासाठी। ही जर आपण अर्धा इंच मध्ये घेतली ना तर आपल्या मोंड्याला चुनी वगैरे पडत नाही, बाईच्या तिथे पण चुनी पडत नाही, एकदम आकार व्यवस्थित येतो। हे बघा आता मध्ये घेतल्यानंतर काय करायचं, आता हा जो चौकोन आहे त्याच्यातून आपल्याला 1 इंच असं मोजायचं। 1 इंच मोजल्यानंतर आपल्याला द्यायचा हा पुढचा आकार। हा बघा हा आकार द्यायचा आणि ही जी तिरपी रेषा आपण आता मारली त्याला तो जॉईन करायचा। हा आपला मोंडा रेडी झाला। आता आपल्याला पुढचा गळा मोजायचा आहे। पुढचा गळा कसा मोजायचा हे मी पहिल्या दिवशी तुम्हाला सांगितलेले, आपल्याला असा क्रॉस मोजायचा आहे पुढचा गळा। हे बघा 7 इंच, 7.5 इंचाचा गळा म्हणून आपण 7 इंच घेतले आणि इथे घेतला आपण 2.5 इंच। ही रेषा गळ्याची आपण घेणार आहे आखून आणि गळ्याला देणार आहे आकार। आपला झाला गळा तयार। आता काय करायचं, आपल्याला चौथीच्या छातीसाठी ना टक्स पॉइंट घ्यायचा आहे 10 इंचाचा, मग त्याच्यामध्ये अर्धा इंच मार्जिन म्हणजे इथे आपलं दाबले जाणार आहे म्हणून त्याच्यात अर्धा मिळून आपण घेतला 10.5। आता खाली यायचं, खाली आपल्याला क्रॉस पट्टी करायची आहे तर तिथे घ्यायचं आपल्याला 2.5 इंच, इकडनं पण मोजायचं आपल्याला 2.5 इंच। हे बघा ह्याप्रमाणे ह्या 2.5 इंच मोजल्यानंतर आपल्याला ही रेषा आखून घ्यायची आहे। हे बघा इकडे आपण जे जास्त सोडलंय ना तिकडे पण थोडीशी ती रेषा बाहेर आखून घ्यायची। त्याच्यानंतर आपल्याला हे बघा इथे आपण 10.5 इंच मोजलेला आहे टक्स पॉइंट। 10 इंच चौथी छातीसाठी टक्स पॉइंट असतो, आपण अर्धा इंच मिळवून घेतलंय त्याच्यात। इथून आपल्याला हे रेषेपासून मध्ये मोजायचंय 4 इंच आणि ह्या पॉइंट पासून आपल्याला खाली घ्यायचंय 2.5 इंच। बघा इथे हा 2.5 इंचावर आपण पॉइंट केला आणि ही रेषा आपण सरळ केली। जर समजलं नाही इथे 4 मोजलं का इकडे पण मोजून घ्यायचं, म्हणजे इथे बरोबर येऊन जातं। आता ते झाल्यानंतर काय करायचं, आपल्याला ह्या रेषेपासून वरती 1.5 इंच मोजायचं आहे। हे बघा असं ह्या रेषेवरून इथे मोजला आपण 1.5 इंच। आपल्याला आता टक्स मारायचा आहे, मग टक्स कितीचा घ्यायचा, आपण 38 छातीसाठी आपण घेतला होता 3-3.5 इंचाचा असा टक्स आपण घेतो। तर आपल्याला 34 छातीसाठी आपल्याला घ्यायचा आहे 2.5 इंचाचा टक्स। तर 2.5 इंचाच्या टक्स साठी आपण काय करणार आहे, ह्या रेषेपासून इकडे 1.25 इंच आणि ह्या रेषेपासून इकडे 1.25 इंच। बघा एकदम असं बरोबर इकडे 1.25 इंच आणि इकडे 1.25 इंच, म्हणजे आपला हा झाला 2.5 इंच। ह्या 2.5 इंच झाल्यानंतर आपण आता ही रेषा अशी खाली पहिले अशी सरळ करून घेऊ। त्याच्यानंतर
हे बघा असं आपल्याला आखून घ्यायचंय. हे झालं आपलं आखून. त्याच्यानंतर आपण काय करायचं, आता हा आपल्याला आकार द्यायचा आहे बघा. हा आपण आकार दिला आणि इकडे आपल्याला इथे आपण अर्धा इंच वाढवलेलं आहे, इकडे आपल्याला 2 घ्यायचंय. म्हणजे हे अर्धा आणि हे 2 झालं आपलं हे टक्सचं अंतर. इथे 2 इंच वाढवून घ्यायचं, इथे पाऊण इंच वाढवायचंय. बघा इथे पाऊण इंच वाढवायचंय असं. आणि ही तिरपी रेषा मारून घ्यायची. तिरपी रेषा मारल्यानंतर आपल्याला हा आकार पण असं देऊन टाकायचा लगेच. हे बघा ह्याप्रमाणे हा आकार दिल्यानंतर आपल्याला आता काय करायचंय, या सेंटर पासून आपण घेणार आहे 1.5 इंच इकडे, 1.5 इंच इकडे. म्हणजे टक्स कसे मारायचे ते मी तुम्हाला सांगते बघा. 1.5 इंच इकडे मारला, 1.5 इंच इकडे मारला आणि ह्या मधल्या सेंटर पासून आपल्याला 2.5 इंच घ्यायचा इकडे. आता आपण हे टक्सचे रेषा मारून घेऊ बघा ह्याप्रमाणे. इथे एक, इथे एक आणि हे बघा हा एक. हे मारल्यानंतर आपल्याला गळ्याच्या बाजूने साधारण थोडंसं पाव इंच आपण अंतर सोडलं आणि ही तिरपी रेषा पण आपल्याला घ्यायची मारून. हे बघा ह्याप्रमाणे. तर हे झालं आपला पुढचा भाग रेडी. आता शिलाई किती मारायची तुम्हाला सांगते बघा. पाव इंच अंतर सोडून आणि ही आपल्याला शिलाई मारायची अशी. असं पाव इंच हे करून घ्यायचं. ज्यांना नाही लक्षात येत त्यांनी असं मोजून घ्यायचं पाव इंच आणि रेष मारून घ्यायची आणि नंतर शिलाई मारली तरी चालेल. हे बघा असं मोजून घ्यायचं आणि अशी तिरपी रेष मारून घ्यायची. आपला पुढचा भाग रेडी झालाय. तर आपण कट करून घेऊ. हा पहिले इथून सुरुवात करू. आता आपल्याला आतला मोंड्याचा आकार कट करायचा आहे बघा ह्याप्रमाणे. आपण घेऊया कट करून. बघा आपला पुढचा भाग पण रेडी झालाय. इथे थोडंसं कात्रीने नॉच द्यायचे म्हणजे ना लक्षात येतं आपल्याला. जेव्हा कपड्यावर आपण आखतो ना तेव्हा हे पॉइंट टाकायला बरं पडतं म्हणून आपण दिले नॉच. हे बघा असे. आपला हा पुढचा भाग पण रेडी झालाय मैत्रिणींनो. आता आपण आहे ना क्रॉस पट्टी काढू. हे बघा. तर क्रॉस पट्टीचं माप आहे ना काल सांगितलेलं आहे कसं घ्यायचंय. आपला हा जो भाग आहे हे मोजून घ्यायचं आपल्या अंतर. पाठीच्या भागाचं खालचं अंतर 10 इंच आलेलं आहे. आपल्याला 10 इंचाची कमरेची ती रुंदी घ्यायची आहे बघा. अशी 10 इंच घ्यायची आहे. ही 10 इंच घेतल्यानंतर आपल्याला पाऊण इंच पट्टीमध्ये खालून वरती असं वाढवायचंय. हे बघा हे आपण असं वाढवायचंय पाऊण इंच. हे पाऊण इंच वाढवल्यानंतर आपण इथे घेतलं होतं 2.5 इंच. हे बघा ह्याप्रमाणे आपण 2.5 इंच इथे घेतलाय, 2.5 इंच इकडनं घेतलाय आणि जो आपण पाऊण इंचावर जो आकार दिलाय तो पण याच्यामध्ये वाढवून घ्यायचा आहे. हे बघा पहिले आपण 2.5 इंचावरची ती रेषा सरळ करून घेऊ म्हणजे आकार द्यायला तुम्हाला सोपं पडेल. आणि जो नंतर पाऊण इंच आपण वाढवला त्याला द्यायचा आहे हा आकार. ह्या झाली आपली क्रॉस पट्टी तयार. इथे काय करायचं आहे गळ्याच्या बाजूने पाव इंच असं मध्ये घ्यायचं आणि ही तिरपी रेषा आखून घ्यायची बघा याप्रमाणे. थोडंसं तिरपं करून आणि मग नंतर हे कट करायचं आपल्याला. बघा याप्रमाणे आपली झाली क्रॉस पट्टी तयार. आता आपल्याला घ्यायची बाहीची घडी. तर बाहीची घडी काढताना काय करायचं आपल्याला पाठीमागचा जो भाग आहे आपला तोच घ्यायचा आहे आणि त्याचा हा मोंडा मोजून घ्यायचा आहे गोल. बघा ह्याप्रमाणे आपण हा मोंडा मोजणार आहे. असा गोल मोजायचा आहे बरोबर.
जसं आपण कट केलेलं आहे तसंच ह्याला 9.25 इंच, आपल्याला 1 इंच अंतर कमी करून घ्यायचंय 8.25, म्हणजे आपली घडी आली 8.25. हे लक्षात ठेवायचंय, जे गोल मोजून घ्यायचं, जेवढं ते येईल त्याच्यातून 1 इंच कमी करून आपल्याला बाहीची घडी घ्यायची, म्हणजे 8.25ची आपली बाहीची घडी झाली. हे बघा, आपण डबल पेपर घेतलाय डबल फोल्डचा, आणि आपल्याला 8.25ची घडी बाहीची घ्यायची. आता बघा, बाही लांबी आहे आपली 5 इंच, म्हणून आपण घेणार आहे 5.5. ज्यांना बिना अस्तरची बाही करायची त्यांनी 5 अधिक 1.5 असे मिळवायचे. आता आपल्याला अस्तरची करायची म्हणून आपण 5.5 केलं. 5 मध्ये अर्धा मिळवला. आता दंडघेर आहे 5.5. हे बघा, त्याच्यामध्ये आपल्याला मिळवायचं आहे 1.5 इंच. हा पण मिळवला 1.5 इंच. ही घडी पूर्ण आपली कितीची झाली? हे झालं आपलं 7. आपल्याला घडी घ्यायची 8.25 इंच. हे बघा, इथे 8.25 मोजला, इकडनं पण 8.25 मोजून घेऊ. इकडनं उभय बाजू आपण 5.5ची मोजून घेऊ. आपल्याला बाही लांबी 5.5 घ्यायची आहे ना, म्हणून आपण ही मोजून घेतलं. आता इथे पॉईंट द्यायचा आपल्याला 2.5 वर. हे बघा, आपण 2.5 वर इथे पॉईंट दिला. इथे पण 8.25 एकदा आहे का पाहून घ्यायचं. आणि इथून आपण काल मोठं माप होतं म्हणून आपण 2 इंच घेतलं होतं. आज आपण 1.25-2 इंचावरच मध्ये घेणार आहे. हे बघा, ह्या रेषेपासून इकडे 1.25-2 इंच घेतले. ही एक रेषा आपण कंप्लीट करून घेऊ, म्हणजे तुम्हाला आकार द्यायला सोपं पडेल. आणि ही तिरपी रेषा मारून घ्यायची. हे बघा, इथे आपण दंडघेर प्लस 1.5 इंच मार्जिन घेतलेली आहे, त्याला पण आपण आखून घेऊ. आणि आपल्याला द्यायचा आता आकार. तर इथे काय करायचं, साधारण 2 इंच वरती आडव्या रेषेवर असं मोजून घ्यायचंय 2 इंच, आणि इथून आपल्याला आकार द्यायचा आहे 2 इंचापासून. हे बघा, ह्याप्रमाणे आपण दिला आकार. आता हा आकार आहे ना, आपण कट करून घ्यायचा. ज्या मैत्रिणीला बाहीचा आकार जमत नाही त्यांनी एकदम लक्षपूर्वक बघा कसा आकार करायचा. आपल्याला आधी वरचा आकार देऊन दिला आपण, आणि हे घेतला आपण कट करून. हे बघा, हे कट केल्यानंतर आपण काय करायचं, इथे आपण आता 1.25-2 मोजले ना, तेच 1.25-2 इंचावर हा पेपर थोडासा मागे घेऊन हा पहा उचलायचा. हा 1.25-2 इंचावर मागे घ्यायचा, आणि याला व्यवस्थित असं प्रेस करायचं. याला प्रेस केल्यानंतर काय करायचं, बरोबर याच्या कडेने असं आखून घ्यायचं, आणि झाला आपला बाहीचा आकार तयार. एकदम सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, नक्की बघा आणि नक्की ट्राय करा. हे बघा, आपला बाहीचा असा आकार एकदम परफेक्ट असा छान आकार आलाय. एकदम कुठेही काही प्रॉब्लेम नाहीये. बघा, आता तुम्हाला मी सगळं पॅटर्न दाखवते. हे बघा, आपला पाठीचा भाग पण रेडी आहे, आपला हा पुढचा भाग रेडी आहे. हा टक्स असा मारल्यानंतर आपल्याला इथे ब्लाऊज एकदम व्यवस्थित असं बसणार आहे. हे बघा, हा टक्स असा पूर्ण मारल्यानंतर इथे एकदम छान असं ब्लाऊज तयार होणार आहे आपलं. आता ही क्रॉस पट्टी आणि ही आपली बाही. कसं वाटलं मैत्रिणींनो, कमेंट मध्ये नक्की सांगा. मैत्रिणींना एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपण 34 साईजची फोरटक्स ब्लाऊजची पेपर कटिंग केलेली आहे आज. तर तुम्हाला कशी वाटली ती पेपर कटिंग, तुम्हाला समजलं की नाही समजलं, किंवा काही तुम्हाला प्रॉब्लेम आला तर नक्की कमेंट मध्ये विचारा. मी तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोज नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. भेटूया आपण लवकरच. तोपर्यंत बाय बाय.